तुम्हाला माहित आहे की प्रत्येकाने शाळा शिकली पाहिजे। आता तांड्यावरील प्रत्येक व्यक्तीला आमची विनंती आहे, आपल्या आर्थिक अडचणी थोड्या बहुत आहेत, मात्र आता महाराष्ट्र शासनाने गेल्या 1.5 वर्षापूर्वी एक निर्णय घेतला की आता इथं महिला बसलेत, आपण मुलगी म्हणल्यानंतर आपल्याला थोडं वजन वाटत होतं पूर्वी, आता मात्र महाराष्ट्र शासनाने एक योजना आणलेली आहे की कुठल्याही समाजातली मुलगी जन्मलेली असेल त्या मुलीला महाराष्ट्र शासन पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत कोणतेही शिक्षण घ्या, तुम्ही शाळा शिका, कॉलेज शिका, लॉ व्हा, ॲग्रिकल्चरल शाळा कॉलेज शिका, तुम्ही फार्मसी शिका, फिजिओथेरपी शिका, डेंटल शिका, मेडिकल शिका, BMA शिका, आयुर्वेदिक शिका, कुठलेही शिक्षण घ्या, त्या मुलीला पूर्ण महाराष्ट्रातून ज्या मुलीचा जन्म झाला आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही समाजाची मुलगी असो त्या मुलीला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिक्षण फ्री करण्याची योजना गेल्या 1-1.5 वर्षापासून चालू आहे। आपल्या इथले जे काही तांड्यावरची वाल्मिक तुम्हाला माहीत आहे की बोपी साहेब, किसन बोपी साहेब, त्यांची इथली खरुशाची मुलगी आता इथं रमेश आप्पा कराडच्या कॉलेजला लागली MBBSला। कालच्या ऑगस्टमध्ये मला त्यांनी सत्कार करायला घेऊन गेले होते। त्यांच्या सत्काराला गेल्यानंतर मी विचारलं किती मार्क्स आहेत, तर त्यांनी सांगितले एवढे कुठून झालं, तर म्हणे रमेश आप्पा कराडच्या कॉलेजला MITला तिचा नंबर लागला गव्हर्नमेंट कोट्यातून। 54 लाख रुपये महाराजची फीस, 4.5 वर्षाची 54 लाख रुपये फीस, ती 54 लाख रुपये फीसपैकी 10% फक्त त्या मुलीने भरायचे, बाकीचे राहिलेले 49,50,000 रुपये हे महाराष्ट्र शासन भरलेले। तशीच फीस आता तुम्हाला सुद्धा आपल्याला 50% असेल कदाचित, आहे ना, 50% असेल OBC म्हणून काहीतरी, तर आता तुम्हाला 100% फीस माफ होणार आहे मुलींना। तर मुलींच्या वडिलांना, आईंना मी विनंती करतो की तेवढं शिक्षण देता येईल तेवढं तुम्ही चांगलं शिक्षण द्या आणि आपल्या मुलीचा उद्धार करा, तुमच्या कुटुंबाचा उद्धार होईल आणि ती सुद्धा एक देशाची चांगली नागरिक म्हणून आपलं काम करू शकते। आपल्याला माहीत आहे की आता मुली क्रिकेट खेळत आहेत, मुली पायलट होत आहेत, मुली चांगले ड्रायव्हिंग करत आहेत, मुली राष्ट्रपती झालेल्या आपल्या देशात बघतो आपण। प्रतिभाताई पाटील तुमच्या अमरावती जिल्ह्याचे आहेत, त्या राष्ट्रपती होऊन गेल्या, मोठमोठे चावलासारख्या अंतराळवीरात जाऊन आल्या। अशा सगळ्या फील्डमध्ये आता मुली काम करते। तर तुम्हाला प्रत्येकाला आता हे नाही पाहिजे की अभी 17 साल हो गए शादी बनाओ मामला खतम, हे नको आहे। आता तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये सगळ्या प्रकारचे कॉलेज उपलब्ध आहेत, सगळ्या सवलती उपलब्ध आहेत, शाळा उपलब्ध आहेत, तुम्ही प्रत्येकाने शाळा आणि कॉलेज शिकलं पाहिजे। जमिनी घेत आहेत आता आमच्याकडले लोक चांगले समृद्ध झालेले बऱ्यापैकी सगळे। आता आमच्या एका तांड्याच्या लोकांनी तर 1000 एकर जमीन घेतली महाराज। हे येतो माझ्या मामा तो कधी चालले बघा हात मागे करून, त्यांच्या गावामध्ये एका तांड्यावरल्या मंडळींनी 1000 एकर जमीन जमा केली। त्यांना घराला जमीन नसेल तेव्हा ती कुठेतरी एका माळावर थांबलेले होते, पण आज 1000 एकर जमीन त्यांच्या कर्तव्याने घेतली। कुठली काही लफडी नाही, काही नाही, समाज प्रांजळ आणि चांगला समाज असलेला समाज आहे हे आमचं। कारण मी लहानपणापासून राठोड्याला राहिल्यामुळं मला या समाजाविषयी बऱ्यापैकी माहिती आहे। आपण सर्वांनी आता याच्यानंतर वसंतराव नाईक साहेबांची जयंती असेल, बाबांची म्हणजे बाबूराव महाराजांची जयंती असेल, शेवालाजींची जयंती असेल, काय करायची, तर त्यांचा हा आदर्शच घेऊन चालायचे की आपण धार्मिक तर आहोतच, धर्माचं तर आपल्याला पालन केलंच पाहिजे, कारण ही आमची संस्कृती आहे। आम्ही कुठं बसलं पाहिजे, कपडे कसे घातले पाहिजे, टोळ्या लावला पाहिजे, आमचे आई बाबा यांचं महत्त्व काय, बहिणीचं महत्त्व काय, भावाचं महत्त्व काय, आमचे गुरुवर्यांचं काय महत्त्व, हे आम्हाला आमच्या धार्मिक भागातून मिळतं। पण आम्हाला जगायचं असेल तर आम्हाला आमचं शिक्षण, तो पुरुष असो किंवा स्त्री असो, या प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि शिकल्यानंतरच तुम्हाला जगाची रीत मिळेल। तुम्हाला तुमचा सन्मान कधी मिळणार आहे तुम्हाला एक माहीत असू द्या, तुम्ही शिकलो नाही तर तुम्हाला सन्मान नाही मंडळी जगामध्ये। जे शिकतील त्यांनाच लोक ओळखतील, त्यांना चांगलं जगायला मिळेल। आज अमेरिकेमध्ये फॉरेनमध्ये जे लोक चाललेत, आपले मुलं चाललेत, लाखो मुलं इंजिनियर, डॉक्टर, सगळे प्रकारचे फील्डमधले लोक चाललेत। का चाललेत, तर आपल्या लोकांकडे स्किल आहे। काय स्किल आहे, तर तुम्ही ग्रॅज्युएट झालात, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झालात, तुम्ही एखादी डिप्लोमा केलात, तुम्ही चांगली एखादी डिग्री मिळवलात, तुम्हाला कुठलीही कंपनी, कुठलंही राज्य, कुठलंही शासन तुम्हाला आज चांगल्यापैकी पगार देऊन, छोटीशी पगार देऊन, मोठी पगार देऊन तुम्हाला तुमचा सन्मान करून तुमच्याकडनं काम करून घेते। हे कधी होतंय, जोपर्यंत आम्ही शिक्षण घेणार नाही, चांगलं शिक्षण घेणार नाही। आणि चांगल्या शिक्षणासाठी तुम्हाला सगळ्याला राहावं लागणार आहे। अलर्ट राहा, सावधान राहा, जरूर तुम्ही चांगली मेहनत तर तुम्ही करताय, कारण आता एवढे उसाचे मोठे मोठे व्यवहार पाहिलो आम्ही, तर एकच समाज राहिला महाराज, होता एकच समाज राहिला आमच्याकडे। तर
ते फक्त म्हणतात उसाला गाडी लागली, कुणाची लागली तर फलाना समाज. एकच समाज आहे मंडळींनो इकडे. आता दुसऱ्या समाजातले लोक तयार नाहीत, कोणी ऊस तोडायला सुद्धा जायला, ऊसाकडे जायला तयार नाहीत. राहिला आता बंजारा समाज. आता भविष्यामध्ये 50% मशिनरी आले प्रत्येक कारखान्याला. मशिनरी आल्यावर तुम्हाला पण काम राहणार नाही मंडळींनो. तेव्हा तुम्हाला पण बघ नुसती शेतीवर परवडणार नाहीत उद्या घरं. तुम्ही शेती घेतली आहे पण शेतीवर आपला उदरनिर्वाह होणार नाही. कारण शेतकरी मूळ जे गाववाले होते, जे पाटील देशमुख होते, ते शेती काय विकतात? कारण आता शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होत नाही म्हणून. तर तुम्हाला आता शिक्षण हा पॅरल बाजूला ठेवायचा. शिक्षण घेतलंच पाहिजे. शिक्षण घेतल्यानंतरच तुम्हाला सर्व ह्या तिन्ही महाराजांचं आपल्याला सार्थक करायचं असेल, त्यांचं नाव करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाने शिक्षण घेऊन आपला म्हणजे आपण आपला स्वाभिमान म्हणा किंवा आपला भाग आपल्या आईवडिलाचे पुण्य, आपल्या आईवडिलाचं नाव, आपल्या संस्थेचं नाव, आपल्या समाजाचं नाव करायचं असेल तर तुम्हाला शिक्षण घ्यावं लागणार आहे. त्याचकरिता मी तुम्हाला हे आता महाराजांनी आम्हाला, विजयने आम्हाला स्वागतादेश केले. तुम्ही स्वागतादेश केलात, ठीक आहे. आमचे काही लायकी असेल नसेल त्या हिशोबाने तुम्ही लायकी, त्याबद्दल मी सर्व समाजाच्या बहीण भावांना, बंधूंना आणि आपले सर्वांचे गुरु शेखर महाराज यांचं मी या निलंगानगरी स्वागत करतो आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि इथून आपलं आयुष्य चांगलं जावं आणि आपल्या हातून चांगलं काम घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.